नमस्कार, मी पी.जे. पाटील जनसेवक. शिक्षण क्षेत्रात चालला आहे खोरखो. माझी पालकांना जाहीर विनंती आहे की एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्याला 2 चापटा मारल्या तर आपण लगेच शाळेत त्यांना जाब विचारण्यासाठी जातो शिक्षकाला. तर माझी विनंती आहे की प्रत्येकाला एक मुलगा आहे, आपण सांगतो माझा एकटा मुलगा आहे त्याला आपण का मारलं, पण माझी विनंती आहे शिक्षकाने 2 चापटा मारल्या तर त्याच्या भविष्यासाठी अतिशय चांगल्या राहतील. पोलिसांनी 2 दंडुके देण्यापेक्षा आता आपण बघत असाल, आम्ही पोलीस स्टेशनमध्ये सतत असतो, आपण बघत असाल ते 8वी 9वीचा मुलगा चोरी करताना सापडतो. म्हणजे एकदम वाईट दयनीय परिस्थिती आहे. आणि म्हणून माझी पालकांना विनंती आहे की ज्या पद्धतीनं आपण ज्या विचाराला त्याच्या शाळेमध्ये जातो मुलाला का मारलं, तसं जर आठवड्यातनं एक वेळेस आपण शाळेत गेले आणि त्या विषय शिक्षकांचे नंबर पण घेऊन ठेवा आणि त्याची विचारपूस करा. आणि घरी आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या वह्या आपण चेक करा, शिक्षक काय शिकवतात हे जर आपण लक्ष दिलं नाही तर सर्वसामान्यांचा मुलगा शिकू शकत नाही. ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापकाला विचारलं तर तो प्राध्यापक सांगतो हे माध्यमिकचं काम आहे. माध्यमिक शाळेचे माध्यमिक शाळेच्या शिक्षकाला विचारलं तर ते सांगतात की प्राथमिक शाळेचं काम आहे. काल परवा प्राथमिक शाळेच्या सुद्धा कंप्लेंट्स आल्या की त्यांना वाचता सुद्धा येत नाही. म्हणजे हा सर्व घोळ चालला आहे. इथे इंग्लिश मिडियमचं एक कंप्लेंट आली की त्याला 135 इंग्लिशमध्ये समजतं, पण त्याला 135 हा आकडा त्याला समजत नाही. असा सगळा घोळ शिक्षण क्षेत्रात चालला आहे. याला सर्वस्वी जबाबदार म्हटलं म्हणजे शिक्षण क्षेत्र आहेतच, पण अधिकारी सुद्धा जबाबदार आहेत. या अधिकाऱ्यांच्या घालमेल शिवाय एवढा घोळ होऊ शकत नाही. सर्वसामान्यांचे मुलं शिकू शकत नाही. काही पालकांच्या कंप्लेंट झाल्या की वर्ग स्वच्छ राहत नाही, बाथरूम स्वच्छ राहत नाही, काही ठिकाणी क्रीडा क्षेत्र गायब होऊन गेलं, काही ठिकाणी संस्कृतला शिक्षक नाही, काही ठिकाणी कोणत्याही विषयाला शिक्षक नाही. म्हणजे हा सगळा घोळ चालला आहे. कोणी जाब विचारायला तयार नाही. म्हणून माझे पालकांना विनंती की आपण जर गेला तर आपल्याला समजेल याला कुठल्या विषयाला कुठले शिक्षक आहेत. काही जण पार्ट टाईम येतात, काही जण येत नाही. अशी दयनीय परिस्थिती शिक्षण क्षेत्राची झालेली आहे. बरेच नागरिक आपल्याला कंप्लेंट करतात, शिक्षकांनी सुद्धा आपल्याकडे काही कंप्लेंट्स केलेल्या आहेत. म्हणून माझ्या सगळ्यांना पालकांना विनंती आहे की आपल्याला जातीने जर लक्ष घातलं तर हे शिक्षण क्षेत्राचा बी कायापालट होईल, नाही तर असंच भोंगळ कारभार चालू होईल. कारण की सर्व हे मॅनेज आहे. सर्व अधिकारी वर्ग कधी इन्स्पेक्शन केला असेल तर कधी त्याच्यातनं आलं नाही की या मुलाला का येत नाही, हे कधी विचारणा कोणी केली नाही. शिक्षण संस्था चालक सुद्धा याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. म्हणून सर्वांना पालकांना खास करून विनंती करतो की हा सगळा घोळ मिटवायचा असेल तर आपल्या मुलाला आपल्यालाच सांभाळावं लागेल. आपली मोठी जबाबदारी आहे. म्हणून सर्वांना खास विनंती करतो की आपण यापुढे लक्ष द्या. एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.